नमस्कार. आपण पाहता थेट वार्ता. लोकशाहीमध्ये सर्वात महत्वाचा शब्द कोणता असेल तर तो म्हणजे जनतेचा कौल. पण एक गंभीर प्रश्न आहे. जर जास्तीत जास्त मतदारांनी एखाद्या उमेदवाराला नाकारले असेल तरी तोच उमेदवार विजयी ठरत असेल तर त्याला खऱ्या अर्थाने जनतेचा कौल म्हणता येईल का? आज आपण भारताच्या निवडणूक पद्धतीतील याच गंभीर मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. भारतात सध्या जी निवडणूक पद्धत वापरली जाते तिला म्हणतात फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम. या पद्धतीत नियम खूप सोपा आहे. ज्याला सर्वात जास्त मतं मिळतात तो उमेदवार विजयी. पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. विजय होण्यासाठी 50% पेक्षा जास्त मतं मिळणं आवश्यक नाही. उदाहरण पाहूया. समजा एखाद्या मतदारसंघात 4 उमेदवार आहेत. उमेदवार ए 30% मतं, उमेदवार बी 28% मतं, उमेदवार सी 25% मतं आणि उमेदवार डी 17% मतं. इथे विजय होतो ए. पण वास्तव काय? 70% मतदारांनी ए ला नाकारलेलं असतं. याचा अर्थ काय? त्या मतदारसंघातील बहुसंख्य नागरिकांना तो उमेदवार नको असतो तरी तोच प्रतिनिधी बनतो. म्हणजेच लोकशाहीत कधी कधी असे घडते की बहुसंख्य लोकांना नको असलेला उमेदवारच सत्तेत येतो. आणि हे फक्त उमेदवारापुरते मर्यादित नाही, हेच पक्षांच्या बाबतीतही घडतं. एखादा पक्ष 30% ते 35% मतं मिळवूनही बहुमताची सत्ता मिळवतो. म्हणजे उरलेले 65 ते 70% मतदार त्या पक्षाच्या विरोधात असू शकतात. तर हे सरकार त्याच पक्षाचं बनतं. याचे काही गंभीर परिणाम दिसतात. ते म्हणजे समाजाचं विभाजन. राजकीय पक्ष जास्तीत जास्त मतं मिळवण्यापेक्षा मतांचे तुकडे करण्यावर भर देतात. शिवाय मतांचे ध्रुवीकरण होतं. धर्म, जात, भाषा यावर आधारित मतदान वाढतं. यामुळे मतदारांचा भ्रमनिरास होतो आणि लोकांना वाटू लागते आपण मतदान केलं तरी काय फरक पडतो. आणि यामुळे लोकशाही कमजोर होऊ शकते. जगातील काही देशांनी या समस्येवर वेगळे उपाय केले आहेत. रन ऑफ इलेक्शन. पहिल्या फेरीत 50% मतं न मिळाल्यास पहिल्या 2 उमेदवारांमध्ये पुन्हा मतदान. प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन. पक्षाला मिळालेल्या मतांच्या प्रमाणात जागा दिल्या जातात. रँक चॉईस वोटिंग. मतदार उमेदवारांना पहिली, दुसरी आणि तिसरी पसंती देतात. यामुळे बहुसंख्य मतदारांना मान्य असलेला उमेदवार निवडला जातो. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. म्हणूनच निवडणूक पद्धतीबद्दल चर्चा होणे ही लोकशाहीसाठी चांगली गोष्ट आहे. प्रश्न असा नाही की सध्याची पद्धत चुकीचीच आहे. प्रश्न असा आहे ती अधिक प्रातिनिधिक कशी होऊ शकते. कारण लोकशाहीची खरी ताकद ही केवळ मतदानात नाही तर बहुसंख्य लोकांच्या इच्छेचे प्रतिनिधित्व करण्यात आहे. लोकशाही ही सतत विकसित होणारी प्रक्रिया आहे. प्रश्न विचारणे, चर्चा करणे आणि सुधारणा करणे हे तिचे वैशिष्ट्य आहे. म्हणून आजचा प्रश्न तुमच्यासाठी. जास्तीत जास्त मतं मिळवणारा उमेदवार विजय ठरवण्याची पद्धत योग्य आहे का? की लोकशाही अधिक प्रतिनिधिक करण्यासाठी नवीन पर्यायांचा विचार करायला हवा? आपलं मत आम्हाला जरूर कळवा. मी आहे राजेंद्र शेंडे आणि आपण पाहत होता थेट वार्ता. धन्यवाद.